पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत जे सध्याची नीट करेक्शन विंडो आहे या करेक्शन विंडो बद्दल आपण माहिती घेणार। त्या अगोदर या व्हिडिओमध्ये मी कुठले पॉइंट कव्हर करणार आहे याबद्दल माहिती देईल। सर्वात महत्त्वाचा पॉइंट आपल्याला की आपली हे जे करेक्शन विंडो आहे हे करेक्शन विंडो 18 तारखेपासून आपल्याला 20 मार्च पर्यंत या ठिकाणी ओपन राहणार आहे। म्हणजे आज आपली करेक्शन विंडो जे या ठिकाणी स्टार्ट झालेली हे जवळपास 1 वाजता या ठिकाणी करेक्शन विंडो स्टार्ट झाली आणि ते करेक्शन विंडो चालू असणार आहे 20 तारखेपर्यंत। या ठिकाणी रात्री 11:50 पर्यंत या ठिकाणी हे करेक्शन विंडो चालू राहणार आहे। पण आपण 11:50 पर्यंत वाट पाहायची नाहीये। आपण जवळपास या ठिकाणी 20 तारखेच्या 3 वाजेपर्यंत दुपारचे 3 PM पर्यंत आपण या ठिकाणी आपले जेही करेक्शन असेल हे करेक्शन करून घेणं आपल्याला बंधनकारकच असणार आहे। दुसरी गोष्ट या व्हिडिओमध्ये महत्त्वाची आहे की हे करेक्शन विंडो हे या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी ओपन असणार आहे की ज्याही विद्यार्थ्याचे या ठिकाणी फॉर्म भरून सक्सेसफुली कंप्लीटेड आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी विंडो ओपन असणार आहे। यामध्ये ज्या विद्यार्थ्याच्या फॉर्म मध्ये काही करेक्शन आहे अशाही विद्यार्थ्याला या ठिकाणी विंडो ओपन असणार आहे। ज्या विद्यार्थ्याच्या फॉर्म मध्ये काही करेक्शन नाहीये त्या सुद्धा विद्यार्थ्यांसाठी हे विंडो ओपन असणार आहे। लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या फॉर्म मध्ये करेक्शन आहे ते विद्यार्थी करेक्शन करून घेतीलच, पण ज्या विद्यार्थ्याच्या फॉर्म मध्ये करेक्शन नाहीये तरी सुद्धा एक मी त्या विद्यार्थ्यांना पालकांना विनंती करतो की आपण आपला फॉर्म लाईन बाय लाईन या ठिकाणी केअरफुली चेक करून घ्यायचा आहे। या ठिकाणी आपली कसलीही मिस्टेक असेल तर या ठिकाणी आपल्याला करेक्शन करून घ्यायची आहे। NTA कडनं फर्स्ट टाइमच हिस्ट्रीमध्ये असा अपडेट आहे की आपण जसा फॉर्म भरलाय स्टार्ट टू एंड हा पूर्ण आपल्याला चेंजेस करता येणार आहे। आता मी याच्यामध्ये तुम्हाला जशा स्टेप्स आहेत त्या प्रकारे तुम्हाला कसं काय करेक्शन करायचं याबद्दल माहिती देणार आहे। आणि लक्षात घ्यायचं ह्याच्यात सर्वात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपण पहिल्यांदा फॉर्म भरला, कोणी या ठिकाणी 9 मार्च पर्यंत भरला असेल, कुठल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 16 मार्च पर्यंत फॉर्म भरला असेल, पण याच्यामध्ये दोन्ही विद्यार्थ्यांना करेक्शन करता येणार आहे। आणि दुसरी गोष्ट, जे तुम्ही करेक्शन 18 ते 20 तारखेमध्ये करेक्शन करणार आहात हे करेक्शन तुमचं फायनल करेक्शन असेल। कदाचित असं होऊ नये कुठल्या विद्यार्थ्याकडनं की पहिल्यांदा आपला फॉर्म बरोबर होता पण करेक्शन विंडो आली, काहीतरी करेक्शन करण्याच्या नादात त्या विद्यार्थ्यांनी जे बरोबर आहे ते यावेळेस चुकीचं केले। तर असं कुठल्याच विद्यार्थ्यांनी करू नका। त्यासाठी एक सिंपल मेथड सांगतो, आपल्याकडे जे सॉफ्ट कॉपी आहे किंवा हार्ड कॉपी आहे या समोर कॉपी ठेवा, त्याच्यामध्ये आपल्या पेननी लाईन बाय लाईन व्यवस्थित चेक करा आणि ज्याही ठिकाणी आपलं करेक्शन आहे त्या ठिकाणी एक अंडरलाईन करा आणि तोच पोर्शन त्या ठिकाणी करेक्शन करा। करेक्शन झाल्यानंतर आपल्याला 2 वेळेस विचारलं जाते की हे फायनल करेक्शन सबमिट करायचं आहे की नाही। तर त्या ठिकाणी जरी कन्फ्युजन होत असेल तर 1 नाही 2 3 वेळेस आपण आपला फॉर्म चेक करा व्यवस्थित आणि मगच आपलं फायनल कन्फर्मेशन करा। हे जे फायनल कन्फर्मेशन असेल हे एकदा फायनल कन्फर्मेशन झालं की पुन्हा तुम्हाला या ठिकाणी काहीच करेक्शन करता येणार नाही। बिफोर फायनल कन्फर्मेशन तुम्ही किती वेळेस या ठिकाणी फॉर्म मध्ये चेंजेस करू शकतात, पण एकदा फायनल कन्फर्मेशन करून सबमिशन झाल्यानंतर काही करेक्शन होणार नाही। ठीक आहे, तर यामध्ये पहिला तुमचा डिटेल्स आहे पर्सनल डिटेल्स, जी की सर्वात महत्त्वाची डिटेल्स आपण या ठिकाणी ग्राह्य धरू शकतो। त्यात विद्यार्थ्याला जे कॅन्डिडेट नेम आहे ते आपल्याला ऍज पर 10th मार्कशीट अनुसार या ठिकाणी भरायला NTA ने सांगितलं होतं आणि ऍज पर 10th मार्कशीट अनुसारच या ठिकाणी भरणं योग्य असणार आहे। जे विद्यार्थी स्टेट बोर्डचे आहेत अशा विद्यार्थ्याचं पहिल्यांदा सर नेम येईल, त्यानंतर फर्स्ट नेम येईल, त्यानंतर मिडल नेम येईल। जे विद्यार्थी CBSE मधनं आहेत त्या काही विद्यार्थ्याला सेम असाच पॅटर्न आहे, पण काही विद्यार्थ्याच्या मार्कशीट होती पहिल्यांदा फर्स्ट नेम आणि देन सर नेम, एवढं 2च गोष्टी आहेत। तर तशा आपण भरणं सुद्धा योग्यच असणार आहे। त्याच्या खाली फादर नेम, त्याखाली मदर नेम तुमचं असणार आहे। ऍज इट इज जे आहे ते जरी भरलात किंवा वडिलांचं जे सिंगल नेम जरी भरलात तरी चालेल, मदरचं सिंगल नेम जरी भरलात तरी चालेल, किंवा फर्स्ट नेम ऍज वेल एज सर नेम मदर फादर मध्ये सुद्धा या ठिकाणी भरलं तरी काही अडचण येणार नाहीये। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पार्ट डेट ऑफ बर्थ। विद्यार्थ्यांनी या ठिकाणी डेट ऑफ बर्थ केअरफुली चेक करायचे। बरेच असे विद्यार्थी आहेत की त्यांच्या आधार कार्डवर 1/1/2005 1/1/2006 अशा डेट ऑफ बर्थ मेन्शन आहेत। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जे आपल्या सनदवर डेट ऑफ बर्थ आहे किंवा आपल्या जे लिव्हिंग सर्टिफिकेटवर म्हणजे TC वरती जे आपली डेट ऑफ बर्थ आहे हेच डेट ऑफ बर्थचा आपण या ठिकाणी वापर करावा। आधार कार्डवरच्या चुकीच्या डेट ऑफ बर्थचा या ठिकाणी वापर करू नये। त्यानंतर आपलं जे काही जेंडर आपण भरले ते एकदा व्यवस्थित चेक करा, ते मेल फिमेलच आहे का, जे मेल आहेत त्यांचं मेल आहे का, फिमेल जे विद्यार्थी त्यांचं फिमेलच आहे का, हे एक वेळेस व्यवस्थित चेक करणं
गरजेचं आहे। नंतर स्टेट UT या ठिकाणी बऱ्याच वेळेस असं पाहण्यात आले की काही विद्यार्थी महाराष्ट्र टाईप करता करता त्या ठिकाणी मध्य प्रदेश टाईप झालेला आहे, पण व्यवस्थित बघा ते इन्फॉर्मेशन, कारण तो खूप महत्वाचा पार्ट आहे। आपली जी स्टेट UT हा खूप महत्वाचा पार्ट आहे, या ठिकाणी आपली चूक होता कामा नये। नंतर आहे कॅटेगरी डिटेल्स। हे मी तुम्हाला फर्स्ट सेशन एवढं इम्पॉर्टंट का सांगतोय, कारण याच ह्याच्यावरती तुमच्या बऱ्याच गोष्टी डिपेंड करणार आहेत, त्यामुळे हा सेशन तुमचा किंवा हा सेक्शन हा बरोबर असणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना जनरल मधून भरलाय, पण त्यांच्याकडे सध्या त्यांच्या पर्टिक्युलर जेही कॅटेगरी होती त्या कॅटेगरीचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी अवेलेबल झालेत। जेही आपली अवेलेबिलिटी आहे त्या अवेलेबिलिटी अनुसार आपण ते कॅटेगरी या ठिकाणी कन्वर्ट करून घेऊ शकतात। नेक्स्ट आहे आपलं डायबिटीज आहे का, स्टडी मोड कसा आहे, हे याच्यामध्ये तुम्ही काही लिहा, याचा काही परिणाम कुठंच होणार नाही। दुसरी गोष्ट, बरेच विद्यार्थ्याची या ठिकाणी कंप्लेन होती की माझ्या तालुका जिथं लिहिलं त्या ठिकाणी तुम्ही TQ टाकलात, पण मला त्या ठिकाणी TAL करायचंय, तर तुमचं TQ असू द्या TAL असू द्या त्याचा काही फरक पडणार नाहीये, कोणाच्याच ऍड्रेस डिटेल्सवर काही येणार नाहीये। दुसरी गोष्ट, काही पालकांचा परमनंट ऍड्रेस वेगळा आहे आणि करंट ऍड्रेस या ठिकाणी वेगळा आहे, तर लक्षात घ्या, आपण दोन्ही वेगळे भरला तरी काही अडचण नाही, दोन्ही सेम भरला तरीही सुद्धा काही अडचण नाहीये। पण आपल्याला कुठं काय शंका कुशंका असेल, NTA ने वेळ दिला आहे तर आपण त्या वेळेमध्ये करेक्शन करून घेणं गरजेचं आहे। त्यानंतर तुमचा या ठिकाणी कॉन्टॅक्ट डिटेल्सच्या नंतर आपल्याला एक्झामिनेशन सेंटर डिटेल्स आपल्याला दिलेले आहेत। आता एक्झामिनेशन सेंटर डिटेल्स मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी CETच्या अकॉर्डिंग या ठिकाणी फॉर्म भरला होता, पण त्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की ठीक आहे CETचं काही अडचण नाही, आम्ही मॅनेज करू शकतो, पण सध्याला आम्हाला जे नीटचं सेंटर आम्ही अगोदर दिले ते सेंटर आम्हाला चेंज करायचं आहे। तर सर्वात महत्वाचा प्रश्न आहे किंवा हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे की हा पार्ट तुम्ही वेळेतच कंप्लीट करून घेणं गरजेचं आहे। ज्याही विद्यार्थ्याला एक्झामिनेशन सेंटर चेंज करायचे ते सेंटर सुद्धा आपण या ठिकाणी चेंजेस करू शकतात, बरोबर आहे। त्यानंतर आपलं आईवडिलाचं क्वालिफिकेशन किंवा ऑक्युपेशन या ठिकाणी विचारलंय, ते या ठिकाणी तुम्ही काही जरी भरला तरी याचं काही अडचण येणार नाहीये। त्यानंतर आपल्याला 10वीच्या डिटेल्स विचारल्या, त्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं पाहायचंय, बऱ्याच विद्यार्थ्याचं बोर्ड CBSE आहे, पण चुकून त्यांच्याकडनं महाराष्ट्र बोर्ड फिलअप झाले, तर जे विद्यार्थी CBSE बोर्ड मधनं त्यांनी CBSE भरा, जे विद्यार्थी स्टेट बोर्डचे त्यांनी स्टेट बोर्ड या ठिकाणी भरा। आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जे आपले इयर आहेत पासिंग इयर, ते पासिंग इयर ऍज वेल ऍज आपला रोल नंबर सुद्धा तेवढंच काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे। आणि याच्यानंतरचा पार्ट आहे आपले टोटल मार्क्स, टोटल मार्क्स सुद्धा आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित भरणं गरजेचं असणार आहे, ठीक आहे। तर यासोबतच विद्यार्थ्याला आणखी एक प्रश्न आहे की माझं जे स्कूल आहे ते प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंट ऍडेड आहे किंवा या ठिकाणी नवोदय विद्यालय किंवा केंद्रीय विद्यालय याच्यामध्ये, तर यामध्ये आपल्याला जेही आपल्या मार्कशीट वरती आहे किंवा आपल्याला माहिती आहे की आपण कुठून शिकलोय तर तेच या ठिकाणी मेन्शन करा। याच्यामध्ये थोडंसं कोणाचं प्रायव्हेट सेमी असं जरी झालं तरी काय अडचण येणारा पार्ट नाहीये, पण या ठिकाणी जर आपण बरोबर भरला तर आपलं एक समाधान त्यामध्ये होतं की आपल्या डोक्याला वाटत नाही की बाबा नाही माझं काही शिल्लक आहे, ठीक आहे। नंतर 11चे डिटेल्स, बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 11चे डिटेल्स नॉट अप्लाय म्हणून या ठिकाणी भरलेले आहेत, कारण या विद्यार्थ्याकडे मार्कशीट नव्हत्या म्हणून। तर लक्षात घ्या, जर आपल्याकडे मार्कशीट उपलब्ध झाली असेल तर या डिटेल्स आपण कंप्लीट करून घेणं गरजेचं असणार आहे, ठीक आहे। नंतर आहे सेकंड 12वीच्या डिटेल्स। आता याच्यामध्ये 12 डिटेल्स मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी कोड बद्दल या ठिकाणी शंका होत्या, कोड 1, कोड 2, कोड 3, कोड 4, कोड 5, कोड 6 आणि कोड 7 असे जे कोड आहेत आणि हे पर्टिक्युलर कोड कुठे वापरायचे आहेत याबद्दल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा आहे, तो तुम्ही व्हिडिओ बघा आणि आपल्याला कुठला कोड या ठिकाणी घ्यायचा आहे ते या ठिकाणी वापरता येणार आहे। सिंपल सांगतो 2 शब्दामध्ये की जर आपण फ्रेशर आहात, फ्रेशर इन द सेन्स की 2024 मध्ये आपण बोर्ड एक्झाम दिली असेल तर आपल्या सर्व विद्यार्थ्याला ऑटोमॅटिकली कोड 1 हाच या ठिकाणी शो होतो। आणि जे विद्यार्थ्याचे या ठिकाणी 2024च्या अगोदर कधीही या ठिकाणी 12वी झाली असेल तर त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी कोड 1 शो होत नाही, कोड 1 सोडून बाकीचे सर्व कोड या ठिकाणी शो होतात। तर या ठिकाणी जवळपास सर्वच विद्यार्थ्याचे या ठिकाणी कोड 2 या ठिकाणी येतात, पण जे विद्यार्थी कर्नाटका स्टेटचे आहेत त्या विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी कोड 3 येतो, हे लक्षात राहू द्या त्यामध्ये। तर ज्यांचा काही कोड मध्ये करेक्शन असेल तर ते करेक्शन करून घेणं गरजेचं आहे, बाकीचे कोडचे इन डिटेल तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकतात। दुसरी गोष्ट आहे आपलं 12चा या ठिकाणी रोल नंबर, त्यानंतर कुठला बोर्ड आहे त्या बोर्ड डिटेल्स आणि प्रत्येक सब्जेक्टचे या ठिकाणी मार्क्स व्यवस्थित भरणं गरजेचं आहे। या ठिकाणी लक्षात घ्या NTA ने आपल्याला पहिल्यांदा इंग्लिश विचारलं आहे,
त्यानंतर आपल्याला या ठिकाणी केमिस्ट्री विचारला आहे आणि त्यानंतर फिजिक्स विचारला आहे. तर इथे थोडंसं आपल्या मार्कशीटमध्ये सिक्वेन्स थोडासा डिफरंट आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होऊ शकतात. त्यामुळे तो सिक्वेन्स व्यवस्थित बघून त्या सब्जेक्ट पुढे तेच मार्क आहेत का बघा, ते सुद्धा महत्वाचा पार्ट असणार आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये ज्याही विद्यार्थ्यांच्या फोटोमध्ये महत्वाची स्टेप सांगतो, फोटोमध्ये चुकून एखाद्या दुसऱ्या विद्यार्थ्याचा फोटो अपलोड झालाय तर वेळ आहे त्या ठिकाणी आपला स्वतःचा फोटो अपलोड करा. फोटो अपलोड करत असताना आपल्या फोटोच्या खालचं नाव चुकीचं झालंय ते सुद्धा या ठिकाणी नवीन फोटो काढा. जर चुकीचं असेल तर नवीन फोटो काढून ते व्यवस्थित या ठिकाणी अपडेट करणं गरजेचं असणार आहे. दुसरा पार्ट की फोटोमध्ये डेट ऑफ बर्थ चुकीचे टाकले, म्हणजे डेट ऑफ बर्थ म्हणतो मी, जे डेट टाकले ते आपली चुकीची टाकले तरी वेळ आपल्याकडे, ते सुद्धा आपण करेक्शन करून घेऊ शकतात. महत्वाची गोष्ट आहे, काही विद्यार्थ्यांच्या फोटोच्या खाली नावच नाहीये, तर ज्या फोटोच्या खाली आपलं नाव असेल असेच फोटो या ठिकाणी अपलोड करणं आवश्यक असणार आहे. त्याच्यानंतर फोटो पासपोर्ट साईज, पास कार्ड साईज हे दोन फोटो आपल्याला व्यवस्थित बघायचे, आपल्याच आहेत का पाहायचंय आणि आपल्याच अपलोड झाल्यात का हे सुद्धा व्यवस्थित पाहायचं आहे. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये सिग्नेचर. बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरत असताना या ठिकाणी ब्ल्यू पेननं सिग्नेचर केली, कोणी ब्लॅक पेननं सिग्नेचर केली आहे. तर मी या ठिकाणी सांगू शकतो की आपण जेही सिग्नेचर केली आहे हे या ठिकाणी बरोबरच असणार आहे, पण NTA चे गाईडलाईन आहे की आपण ब्लॅक पेननं सिग्नेचर करावी अशी गाईडलाईन आहे. पण जरी आपली ब्ल्यू पेननं झाली असेल तरी काही हरकत नाहीये, पण माहिती देऊन माहिती ऐकून जर आपली ब्ल्यू पेनचे सिग्नेचर हे आपल्याला समजलंय तर आपण हे वेळेतच करेक्शन करून घेणं सुद्धा गरजेचं आहे. जर ब्ल्यू पेननं साईन झाली असेल तर आपण त्या ठिकाणी ब्लॅक पेननं ते पण रनिंग मध्ये करायचे आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॅपिटल लेटर मध्ये जर साईन केली असेल तर ते साईन चेंज करून आपल्याला रनिंग मध्ये करायचं आहे. टोटल ज्या विद्यार्थ्याची कॅपिटल लेटर मध्ये साईन असणार आहे हा विद्यार्थ्याचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला रनिंग मध्ये आपली साईन करायची आहे. नंतरचा पार्ट आहे यामध्ये आपले थंब इम्प्रेशन्स. लक्षात घ्या, थंब इम्प्रेशन सुद्धा आपल्याला पूर्ण 10 बोटाचे ऍटलिस्ट हे जी वरची फिंगर आहे म्हणजे एक फिंगरचं लास्ट आहे ते ऍटलिस्ट इथून तरी आपल्या थंब इम्प्रेशन्स मध्ये यायला हवं. तेच फिंगर या ठिकाणी व्हॅलिड राहतात. पूर्ण दोन्ही हाताचे लेफ्ट हँड राईट हँड फिंगर इम्प्रेशन ऍज वेल एज थंब इम्प्रेशन आपल्याला दोन्ही द्यायचे आहेत. काही विद्यार्थ्यांनी फक्त एक हात दिलाय, काही विद्यार्थ्यांनी फक्त ओनली थंब दिलाय, तर असं करायचं नाहीये. कर्नाटकाच्या फॉर्मला फक्त थंब द्यायचा आहे, पण नीटच्या फॉर्मला आपल्याला ऑल 10 फिंगर्स आपल्याला या ठिकाणी द्यायच्या आहेत. हे तुम्हाला मी पूर्ण फॉर्म बद्दल व्यवस्थित माहिती सांगितली आहे. याच्यामध्येही कोणाला काय अडचण असेल तर कमेंट मध्ये विचारा, मी ॲज सून ॲज पॉसिबल तुम्हाला याचं आन्सर देणार आहे. आणि याच्यानंतर जसं मी तुम्हाला काल म्हटलं होतं की आपली पूर्ण मेडिकल ऍडमिशनची या ठिकाणी सिरीज आपण चालू केली, तर या सिरीज मध्ये आपल्याला दररोज मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भात वेगवेगळे अपडेट्स आणि माहिती सुद्धा या चॅनलवरती आपल्याला मी उपलब्ध करून देणार आहे.